Hello student, welcome in biology video tutorial. We are learning the topic that is reproduction in lower and higher plant. आपण reproduction in lower and higher plant हा topic शिकत आहोत. In this topic these are the points and today we are going to learn about the seeds and fruit development. आज आपण seeds आणि fruit यांचं development कसं होतं हे थोडक्यात पाहणार आहोत. Seed and fruit development. आपल्याला हे माहिती आहे, we know that after fertilization the ovule which are inside the ovary they becomes as a seed and the fruit develop as a fruit. So here there is a goal of reproduction in every living organism including plant is to create offspring for the next generation. प्रत्येक सजीवाचं म्हणजे वनस्पतीसहित प्रत्येक सजीवाचं रिप्रोडक्शनचं एक मुख्य कारण असतं ते म्हणजे काय, स्वतःसारखाच एक नवीन जनरेशन तयार करणे किंवा नवीन इंडिव्हिज्युअल नवीन सजीवाची निर्मिती हा मुख्य उद्देश असतो. One of the way that plant can produce offspring is by forming or making seeds. आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचा जो मार्ग आहे हे नवीन ऑफस्प्रिंग तयार करण्याचा की हे प्लांट काय करतात, सीड्सची निर्मिती करतात. द फ्लावर मस्ट बी पॉलिनेटेड इन ऑर्डर टू प्रोड्यूस सीड अँड फ्रूट. आणि जर फ्लावरपासून सीड आणि फ्रूट हे तयार व्हायचे असतील तर त्या फ्लावर्समध्ये पॉलिनेशन घडलं पाहिजे. सीड डेव्हलपमेंट इज इनिशिएटेड बाय फर्टिलायझेशन. सीड डेव्हलपमेंट जी आहे ही फर्टिलायझेशन नंतरच त्याची सुरुवात होते. आफ्टर फर्टिलायझेशन दॅट ओव्हल गेट कन्वर्टेड इंटू सीड्स अँड द ओव्हरी एंटायर इज कन्वर्टेड इंटू फ्रूट. इन केस ऑफ सीड, आता सीडच्या बाबतीत थोडक्यात बघूया. The integuments of fertilized ovule persist and get transformed into seed coat to mature seed. आपण ओव्हलच्या स्ट्रक्चरमध्ये इंटेग्युमेंट्स हा पार्ट बघितलेला आहे की जो न्यूसेलसच्या बाहेरच्या बाजूला दोन इंटेग्युमेंट्स असलेले आपल्याला आढळून येतात. हे जे इंटेग्युमेंट्स आहेत यांचं कन्वर्जन फर्टिलायझेशन नंतर सीड कोटमध्ये केलं जातं. इन समटाईम्स इट कन्सिस्ट ऑफ टू डिस्टिंक्ट कवरिंग. काही वेळेला सीड्सवरती दोन वेगळे डिस्टिंक्ट असे कवरिंगसुद्धा दिसतात. ए टिपिकल आउटर सीड कोट, बाहेरचा जो सीड कोट आहे इट इज ए टेस्टा, त्याला आपण काय म्हणायचो, टेस्टा. अँड द इनर थीन मेम्ब्रेनस टेगमेन, जो बाहेरच्या बाजूला, आता या पिक्चरमध्ये सुद्धा आपण बघू शकतो, जे कडक आवरण आहे बाहेरच्या बाजूला त्याला टेस्टा असं म्हटलं जातं. And here you can say here up to some leathery part is there, here some covering is there which is purple in color, here that covering is lost. So this covering, the inner seed coat is called as tegmen and outer tough rigid seed coat is called as testa. So these are the parts of the seed coat. Then the nucellus in ovule may persist in some genera like black pepper and beet as a thin papery layer, the perisperm. काही सीड्समध्ये यांचा जो न्यूसेलस असतो, न्यूसेलस म्हणजे ओव्हलच्या आतमध्ये ज्या वेळेला एम्ब्रियो सॅकची निर्मिती होते ही एम्ब्रियो सॅक न्यूसेलस नावाच्या टिश्यूमध्ये होते आणि त्यापैकी न्यूसेलसचा काही भाग काही सीड्समध्ये आपल्याला पर्सिस्टंट राहिलेला दिसून येतो आणि तो भाग एक पेपरी लेअर सारखा दिसतो, त्याला पेरिस्पर्म असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल ब्लॅक पेपर अँड बीट. इन सम सीड द फूड रिझर्व इन द एंडोस्पर्म आर पार्शली यूज्ड अप इन डेव्हलपमेंट फॉर ॲन एम्ब्रियो. काही सीड्समध्ये जो एंडोस्पर्म न्यूट्रिटिव्ह टिश्यू आहे त्या न्यूट्रिटिव्ह टिश्यूपैकी न्यूट्रिशन हे फक्त काही प्रमाणातच त्या एम्ब्रियोकडून कन्झ्युम केलं जातं. सच सीड्स द एंडोस्पर्म रिमेन्स कॉन्स्पेशियस अँड फिल्स ए ग्रेटर पार्ट ऑफ सीड. आणि अशा सीड्समध्ये जो एंडोस्पर्म आहे तो तसाच राहतो आणि त्या सीड्समधला जास्तीत जास्त भाग हा एंडोस्पर्मपासूनच तयार झालेला आपल्याला आढळून येतो. दस द रिझल्टंट सीड इज एंडोस्पर्मिक ऑर अल्ब्युमिनस. आणि हा जो सीड आहे त्याला काय म्हणायचं, एंडोस्पर्मिक सीड किंवा अल्ब्युमिनस सीड. फॉर एक्झाम्पल कॅस्टर, कोकोनट, मेज एक्सेट्रा ही त्याची उदाहरणं आहेत. कोकोनट आहे, कॅस्टर आहे आणि मेज.
इन अदर सीड, आता इतर जे सीड्स आहेत त्यामध्ये काय होतं बघूया. इन अदर सीड्स एम्ब्रियो ॲब्सॉर्ब फूड रिझर्व फ्रॉम द एंडोस्पर्म कम्प्लिटली ड्युरिंग इट्स डेव्हलपमेंट स्टेज. आणि इतर सीड्समध्ये हा जो एम्ब्रियो आहे हा पूर्णपणे एंडोस्पर्मचं ॲब्सॉर्प्शन करतो. दस एंडोस्पर्म डिसॲपियर्स, अशा सीड्समध्ये एंडोस्पर्म आढळत नाही इन मॅच्युअर सीड्स. आणि हे मॅच्युअर सीड्स जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा त्यांच्यामध्ये एंडोस्पर्मचं कोणताही टिश्यू आढळत नाही. द रिझल्टंट सीड इज नॉन एंडोस्पर्मिक ऑर एक्स अल्बिमिनस. आणि हे जे सीड्स असतात त्यांना काय म्हणायचं, नॉन एंडोस्पर्मिक ऑर एक्स अल्बिमिनस असं त्यांना म्हटलं जातं. आणि याची एक्झाम्पल्स आहेत पी, बीन एक्सेट्रा. मोस्ट ऑफ द डायकॉटिलिडॉनस सीड्स आर ऑफ नॉन एंडोस्पर्मिक सीड. द कॉटिलिडॉन इन some non-endospermic seed act as a food storage, and in other they are the first photosynthetic organ. आणि हे जे कॉटिलिडॉन्स आहेत त्यांचे सुद्धा काही फंक्शन्स आहेत. कॉटिलिडॉन्स हे काय करतात, जास्तीत जास्त सीड्समध्ये फूड स्टोरेजचं काम करतात आणि काही सीड्समध्ये तर फर्स्ट फोटोसिंथेटिक ऑर्गन म्हणून सुद्धा काम करतात. म्हणजे जेव्हा ती सीड जर्मिनेट होते तेव्हा कॉटिलिडॉन्स वरच्या बाजूला ओपन होतात आणि हे कॉटिलिडॉन्स हिरव्या रंगाचे बनतात आणि त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस घडून येतं. मायक्रोपाईल, आता ओव्ह्यूलचा जो मायक्रोपाईल असतो म्हणजे दोन कॉटिलिडॉन एकत्रित येतात आणि एक थोडीशी जागा सोडतात वरच्या बाजूला टिप रिजनकडे, त्याला मायक्रोपाईल असं आपण म्हणतो. छोटा जो छिद्र असतो तो. मायक्रोपाईल परसिस्ट ॲज अ स्मॉल पोअर इन सीड कोट टू अलाव द एंट्री ऑफ वॉटर अँड ऑक्सिजन ड्युरिंग सोकिंग. जेव्हा ही सीड जी आहे ह्यांना एन्व्हायरमेंट मिळायला लागतं, फेवरेबल एन्व्हायरमेंट मिळायला लागतं, पाणी मिळायला लागतं, ऑक्सिजन मिळायला लागतो, तेव्हा ते पाणी आतमध्ये जाण्याचा मार्ग त्याचबरोबर ऑक्सिजन आतमध्ये जाण्याचा मार्ग हा तो मायक्रोपाईल असतो आणि हा मायक्रोपाईल परसिस्ट राहिलेला असतो. फ्रूट डेव्हलपमेंट इज ट्रिगर्ड बाय हार्मोन्स प्रोड्यूस बाय द डेव्हलपिंग सीड्स. त्याचबरोबर हे जे सीड्स तयार होत असतात हे सीड तयार होत असताना त्यांच्यामधून काही हार्मोन्स सिक्रेट केले जातात आणि बिकॉज ऑफ दॅट हार्मोन्स दॅट ओव्हरी बिकम्स ऑर ओव्हरी कन्वर्टेड इन टू द fruit. As mentioned earlier, after fertilization zygote is formed and the ovary begins to differentiate into fruit and ovary wall develop into pericarp. आता आपण यापूर्वी 2-3 वेळा बोललो आहे की आफ्टर फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन नंतर काय होतं तर ओव्ह्यूलचं रूपांतर सीडमध्ये होतं, ते आता आपण बघितलं. आता ओव्हरी हा जो काही भाग आहे ज्यामध्ये ओव्ह्यूल्स प्रेझेंट असतात त्या ओव्हरीचं रूपांतर हे नंतर फ्रूटमध्ये केलं जातं आणि ओव्हरी वॉल जी असते बाहेरचा भाग जो असतो त्या ओव्हरी वॉलचं डेव्हलपमेंट पेरिकार्पमध्ये होतं. म्हणजे कोणत्याही फळाचा बाहेरचा जो भाग असतो त्याला पेरिकार्प असं म्हटलं जातं. हिअर आर 2 एक्झाम्पल्स. पेरिकार्प इज बेसिकली 3 लेयर्ड. पेरिकार्प जो आहे हा 3 लेयरचा असतो. which differentiated in fleshy fruit like mango, coconut etc. आणि हा जो पेरिकार्प आहे बहुतांशी फ्रूटमध्ये हा सहसा डिफरन्शिएट झालेला नसतो किंवा काही कधीकधी इपिकार्प आणि मेसोकार्प हे फ्यूज झालेले असतात, कधीकधी मेसोकार्प आणि एंडोकार्प फ्यूज झालेले असतात. परंतु ही जी 2 फ्रूट्स आहेत मँगो आणि कोकोनट यांच्यामध्ये हे तिन्ही लेअर वेगवेगळे आपल्याला दिसून येतात. इपिकार्प म्हणजे वरची साल आहे, मेसोकार्प जो आहे हा फ्लेशी असतो, इथे मेसोकार्प जो आहे हा फायबरी आहे, इपिकार्प म्हणजे वरचा भाग. त्यानंतर एंडोकार्प जो आहे जो आतमध्ये टणक असतो, ज्याला सीड असं म्हणतो, हा जो टणक भाग आहे त्याला एंडोकार्प असं म्हणायचं. सो धिस इज कॉल्ड ॲज पेरिकार्प. या तिन्ही भागांना मिळून पेरिकार्प म्हणायचं आणि पेरिकार्प हे ओव्हरी वॉलपासून डेव्हलप झालेलं असतं. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये जर आपण स्टडी केला तर इन केस ऑफ कोकोनट इट हॅज वॉटरी एंडोस्पर्म. यांचा जो वॉटरी पार्ट असतो कोकोनटमधला पाणी हे काय असतं वॉटरी एंडोस्पर्म असतो आणि तो त्यांची ग्रोथ कंप्लीट झाल्यानंतर हे सगळे न्यूक्लियस पेरिफेरल रिजनकडे येतात आणि नंतर सेल्युलर फॉर्म तयार करतात ज्याला
व्हाईट पार्ट जो तयार होतो त्याला आपण काय म्हणतो, खोबरं म्हणतो. तो काय आहे, नंतर सेल्युलर फॉर्मेशन त्याचं झालेलं असतं. सुरुवातीला जे पाणी असतं त्याला न्यूक्लिअर फॉर्मेशन म्हणायचं. आणि इथल्या बाजूला एक जो पार्ट आहे त्याला म्हणायचं एम्ब्रिओ. इट इज कॉल्ड एज एम्ब्रिओ. तसंच इथे हा मोनोकॉट आहे. आता डायकॉटच्या बाबतीत बघूया. डायकॉटमध्ये हा एम्ब्रिओ दिसून येतो. एम्ब्रिओचे कॉटिलिडॉन्स दिसून येतात. याचे कॉटिलिडॉन्स असतात आणि एंडोस्पर्म काही प्रमाणात टिश्यू इथे दिसून येतो. ठीक आहे. सो दिस इज डायकॉट प्लांट. दिस इज अबाउट द फ्रूट फॉर्मेशन. After that, there are significance of formation of seeds and fruit in case of angiosperm, and they plays very important role for the succession or the successful ecology of an angiosperm. Angiospermचं इकॉलॉजीमधलं सगळ्यात महत्त्वाचं जे स्थान आहे किंवा अढळ जे स्थान आहे ते ह्या दोन घटकांमुळे आहेत. ते म्हणजे फॉर्मेशन ऑफ सीड अँड फ्रूट. फ्रूट प्रोव्हाइड्स द न्यूरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड. फ्रूट जे आहे हे आतमध्ये डेव्हलप होणाऱ्या सीडसाठी न्यूरिशमेंट प्रोव्हाइड करतं. फ्रूट्स प्रोटेक्ट द सीड इन इमॅच्युअर कंडिशन. त्याचबरोबर फ्रूट जे आहेत हे ते सीड्स जे असतात ते ज्या वेळेला इमॅच्युअर कंडिशनमध्ये असतात तेव्हा त्यांना प्रोटेक्शन देण्याचं सुद्धा काम करतात. सीड्स सर्व्स ॲज इम्पॉर्टंट प्रोपॅगेटिंग ऑर्गन दॅट इज युनिट ऑफ प्लांट. प्रोपॅगेटिंग ऑर्गन म्हणजे काय, तर ज्या पार्टपासून नवीन प्लांटची निर्मिती होते त्याला प्रोपॅगेटिंग ऑर्गन असं म्हटलं जातं. म्हणजे सीड्स जे आहेत हे सीड्स नवीन प्लांट निर्मितीसाठी महत्त्वाचा युनिट आहे. सीड अँड फ्रूट डेव्हलप स्पेशल डिव्हाइस फॉर देअर डिस्पर्सल अँड दस हेल्प इन डिस्ट्रीब्युशन ऑफ ए स्पेसीज. म्हणजे एखाद्या स्पेसीजचं डिस्ट्रीब्युशन घडवून आणण्यासाठी, म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेपर्यंत ती स्पेसीज कशी काय जाते, तर त्याचं मुख्य कारण आहे फॉर्मेशन ऑफ सीड अँड फ्रूट. आणि हे जे फ्रूट्स असतात हे फ्रूट नेहमी न्यूट्रिटिव्ह असतात, गोड असतात आणि हे फ्रूट आहेत हे वेगवेगळ्या प्राण्यांकडून हे खाल्ले जातात. त्याचबरोबर त्यांचं सीडचं डिस्पर्सलसुद्धा त्या माध्यमातून होतं. काही प्लांटचं सीड डिस्पर्सल हे वॉटरने होतं. फॉर एक्झाम्पल कोकोनट ट्री हे नेहमी रिव्हरच्या बँकवरती असतात. त्या रिव्हरमधून कोकोनट खूप डिस्टन्स ट्रॅव्हल करून ते जर्मिनेट होऊ शकतात. त्याचबरोबर पॅपस म्हणजे आपण रुईची सीड्स बघितलेली असेल. घरामध्ये कधीकधी वाऱ्याने एका कापसाप्रमाणे ह्या सीड वाहून येतात. म्हणजेच काय, वाऱ्याच्या मार्फतसुद्धा सीडचं डिस्पर्सल होतं. म्हणजे एक प्रकारचे काही मॉडिफिकेशन्स आहेत प्रत्येक फ्रूट आणि सीड्समध्ये की जेणेकरून त्या प्लांटचं सीड डिस्पर्स केलं जावं, म्हणजे वेगळ्या जागेवरती जाऊन ते सीड जर्मिनेट व्हावं. हे जर नाही झालं तर काय होईल, सर्व फ्रूट सर्व सीड्स हे त्याच झाडाखाली पडतील, त्याच जागेवरती ते जर्मिनेट होतील आणि जे मुख्य प्लांट आहे त्याच्याबरोबर ते कॉम्पीट करतील. कॉम्पिटिशन फॉर फूड, कॉम्पिटिशन फॉर लाईट एक्सेट्रा, या सगळ्या गोष्टी इथे होऊ नयेत याच्यासाठी सीड डिस्पर्सलची गरज असते. डॉर्मन्सी इज ए स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट दॅट फॅसिलेट द सर्वायवल ऑफ ऑर्गॅनिझम ड्युरिंग ॲडवर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. आता डॉर्मन्सी हा एक नवीन फॅक्टर आहे. डॉर्मन्सी म्हणजे काय, की जरी त्या सीड्सला सुटेबल एन्व्हायरमेंट मिळालं तरीसुद्धा ते सीड्स काय होत नाहीत, जर्मिनेट होत नाहीत किंवा त्यांचं मेटाबॉलिझम थांबलेलं असतं. आणि हा जो कालावधी असतो मेटाबॉलिझम थांबवून ठेवण्याचा त्याला डॉर्मन्सी पिरियड असं म्हटलं जातं. आणि हा डॉर्मन्सी यांना महत्त्वाचा का आहे, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे सीड डिस्पर्सलसाठी प्रत्येक सीडसाठी काहीतरी कालावधी हवा असतो आणि तो पुरेसा कालावधी त्या सीड्सला मिळावा याच्यासाठी ही सीड डॉर्मन्सी त्यामध्ये असते. तर त्याचबरोबर इन ॲडवर्स कंडिशन, ज्या वेळेला ॲडवर्स कंडिशन असतात त्या सीड्सला काही एन्व्हायरमेंट मिळालेलं नसतं त्यावेळेला ते सीड्स जर्मिनेट होत नाहीत. म्हणून कधीही सीड फॉर्मेशन नंतर लगेच त्याचं एम्ब्रिओ जो आहे तो फक्त एम्ब्रिओ डेव्हलप होऊन राहतो, सीड जर्मिनेट होत नाही. त्याचं कारण म्हणजे सीड डॉर्मन्सी. इथे त्यांची मेटाबॉलिझम ही अरेस्ट करून ठेवली जाते, परंतु ते सीड्स जिवंत असतात, म्हणजेच ते व्हायबल असतात. स्ट्रक्चरल और फिजिओलॉजिकल ॲडॅप्टिव्ह मेकॅनिझम ऑफ सर्वायवल इज कॉल्ड ॲज डॉर्मन्सी. हे काय आहे, स्ट्रक्चरल आणि फिजिओलॉजिकल ॲडॅप्टेशन आहे. त्या
सीड्समधलं, त्याला आपण डॉर्मन्सी असं म्हणतो. मॅच्युअर अँड व्हायबल सीड, मॅच्युअर म्हणजे पूर्ण वाढ झालेलं आणि व्हायबल म्हणजे जिवंत सीड विल नॉट जर्मिनेट इवन द प्रेझेन्स ऑफ फेवरेबल कंडिशन अँड दे आर डिस्पर्स ॲट अ डिफरंट प्लेस ड्युरिंग डॉर्मन्सी. जरी यांची डॉर्मन्सी पिरियड चालू आहे आणि जरी त्यांना पुरेसं एन्व्हायरमेंट मिळालं किंवा ते डिस्पर्स झालेले असतील, जोपर्यंत त्यांचा हा जो डॉर्मन्सी पिरियड संपत नाही तोपर्यंत ते जर्मिनेट होणार नाही. व्हायबल सीड जर्मिनेट ओनली आफ्टर कम्प्लिशन ऑफ द डॉर्मन्सी पिरियड. आणि हे जे व्हायबल सीड्स आहेत डॉर्मन्सी पिरियड कंप्लीट झाल्यानंतरच ते काय होतात, जर्मिनेट होतात. So here we have learned about the formation of seed, formation of fruit. After that we have also seen the significance of seeds and fruit formation. Hope you have understand all of these in this video tutorial. Thank you.